प्रश्न क्रमांक 13. तर आपल्याला प्रश्न काय म्हणतो की सोबतच्या ठोकळ्यांच्या मांडणीमध्ये एकूण किती पृष्ठे आहेत. आता आपल्याला पृष्ठे मोजायची आहेत. मागच्या प्रश्नामध्ये पण आपण पृष्ठे मोजलेले होतो. तर पहा, हा एका आकृतीचा हा जो भाग आहे हा ही वरचा भाग आहे या आकृतीचा पूर्ण. असं लक्षात घ्यायचं की हा पूर्ण हा आकृतीचा वरचा भाग आहे, म्हणजे हा एक पृष्ठ झाला. हा किती झाला? हा एक पृष्ठ झाला, वरचा पूर्ण हा पृष्ठभाग. आणि असाच ह्याच्या खालचा जमिनीचा पृष्ठभाग म्हणजे हा दुसरा पृष्ठभाग झाला. त्याच्यानंतर ह्या आकृतीचा हा इकडच्या साईडचा हा तिसरा पृष्ठभाग झाला आणि हा इकडचा पृष्ठभाग म्हणजे हा चौथा झाला. कळलं? हा वरचा एक, त्याच्या खालून तसाच आकाराचा एक दुसरा, आणि त्यानंतर हा पुढचा भाग हा तिसरा आणि हा चौथा. तर आता पाठीमागं त्याच्या भाग आपल्याला एकच धरता येत नाही, कारण का पुढे मागे ठोकळे असल्यामुळे आपल्याला पाठीमागचा पूर्ण एक भाग न धरता आपण प्रत्येकाचे पाठीमागचे भाग आपण धरणार आहोत आणि पुढचे भाग धरणार आहोत. हे किती झाले आपले? 4. तर आता हे दोघं जण थांबलेले आहेत, म्हणजे हा पाठीमागचा याचा 5वा पृष्ठभाग. त्याच्यानंतर हा इकडून दिसतोय तो 6वा. आता हा इकडचा 2 नंबर हे 2 चिटकून आहेत ते हा 7वा. त्याच्यानंतर इकडून दिसतोय हा 8वा आणि हा एकट्याचा हा इकडचा पाठीमागचा भाग हा 9वा. हा पुढून दोघं जण दिसतात ते हा 10वा भाग. आता ह्याची साईडची बाजू जी आहे ती 11वी आहे. इकडच्या साईडची ही फ्रंटची दिसते ती ही 12वी आहे. याच्या इकडच्या कोपऱ्यात दिसते ही 13वी आहे आणि हा पुढचा भाग दिसतोय तो हा 14वा भाग आहे याचा. कळलं का? म्हणजे या आकृतीला पृष्ठे किती आहेत? तर 14 आहेत. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर प्रश्न 14वा काय बघतोय म्हणतोय की हा ठोकळा या सोबतच्या आकृतीत एकूण किती घन ठोकळे आहेत. आता याच्यातले घन ठोकळे मागच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितले होते की आपल्याला ठोकळे दिसत असताना हे पहा, इथं एक दिसतोय हा पूर्ण हा ठोकळा, हा दुसरा ठोकळा आहे, हा तिसरा ठोकळा आहे आणि हा चौथा ठोकळा आहे असा ठेवलेला आहे. याच्या खाली तसेच 4-4 ठोकळे ठेवलेले आहेत. म्हणजे ह्या लाईनमध्ये 4 ठोकळे ठेवलेले आहेत, मधल्या लाईनमध्ये 4, याच्यात 4 आणि ह्याच्यात 4 ठेवलेले आहेत. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये 4-4 ठेवलेले आहेत. प्रत्येक लाईनमध्ये 4-4 ठोकळे ठेवलेले आहेत. मग हे 4 हे किती वेळा आलेले आहेत बघा. 1 2 3 4, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16. 16 वेळा आलेले 4 आहेत. म्हणजे 16 चोक 64 ठोकळे या ठिकाणी ठेवलेले आहेत या आकृतीमध्ये. कळलं का? मागच्या प्रश्नामध्ये मी समजून सांगितलं होतं की हा पूर्ण हा एक ठोकळा, हा दुसरा ठोकळा, हा तिसरा आणि हा चौथा ठोकळा आहे. तसे एकाखाली एक असे 4 ठेवलेले आहेत. या लाईनमध्ये 4, या लाईनमध्ये 4-4 आणि या लाईनमध्ये 4-4. हा वरचा भाग वेगळा आहे, मधला भाग हा वेगळा आहे, हाही मधला भाग वेगळा आहे आणि हाही थर वेगळा आहे विटांचा. म्हणजे प्रत्येक लाईनच्या थरमध्ये 4-4 ठोकळे आहेत ठेवलेले. म्हणून 16 वेळा आहेत हे. म्हणून 16 वेळा 4 असल्यामुळे 16 चोक 64 ठोकळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर राहील. त्याच्यानंतर प्रश्न 15वा काय म्हणते बघा की सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. या ठिकाणी आपण सरळ सरळ आपलं जे ABCDचं आपण लावलेलं आहे ते लावूया आपण. ABC, D, E, F, G आणि H. या ठिकाणी एक एक त्रिकोण असलेले किती आहेत? हे 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे A B C E F G आणि H हे एकूण 8 आहेत. आता 2 अक्षरी असलेले AB, त्याच्यानंतर BC, त्याच्यानंतर C आणि D येतो का? नाही येत. त्याच्यामुळं D आणि E येतो. DE, त्याच्यानंतर EF, त्याच्यानंतर FG हा त्रिकोण होत नाही म्हणून GH होतो. GH. तर हे किती व्हायला लागलेत? 1 2 3 4 5. तर या ठिकाणी 5 त्रिकोण होत आहेत. त्याच्यानंतर 3 अक्षरीमध्ये बघा ABC, त्याच्यानंतर 3 मध्ये हा एक होतो DEF, त्याच्यानंतर EFG होतो का त्रिकोण? नाही होत. आणि FGH हा पण होत नाही, चौकोन होतो. म्हणून हे 2 आहेत. तर 4 ह्याच्यामध्ये ABCDE हा होत नाही.
DEFG हा पण होत नाही, म्हणजे 4 ह्याच्यामध्ये होत नाही. पण हा सर्वात मोठावाला एक होतो ABCDEFGH. ABCDEFG आणि H हा एक होतो. म्हणजे सगळ्यांची बेरीज करा. 8 अधिक 5 अधिक 2 अधिक 1, 8 आणि 5 13, 14 15 आणि 16. तर या ठिकाणी किती त्रिकोण होत आहेत? 16 त्रिकोण होत आहेत. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर राहील. सॉरी, या ठिकाणी 16 म्हणून आपण म्हटलेलं आहोत त्रिकोण, पण आणखी एक त्रिकोण होतो पहा याच्यामध्ये, की हा वाला DEFGH असा 5 अक्षरी एक होतो. DEFG आणि H हा एक त्रिकोण होतो या ठिकाणी. तर 16मध्ये जर आपण 1 मिळवला तर या ठिकाणी म्हणजे 17 त्रिकोण आपल्याला मिळत आहेत. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे येतं. हे हे उत्तर आपलं येत नाही. त्या ठिकाणी 17 त्रिकोण होतात. सगळं लक्षपूर्वक आपल्याला या ठिकाणी त्रिकोण पाहावे लागतात, नाहीतर असं एखादं जरी आपल्या हातून जर चुकीने राहून गेलं तर आपलं उत्तर चुकू शकतं. तर या ठिकाणी आपला हा त्रिकोण राहिला होता, खालचा मोठावाला त्रिकोण DEFGH हा वाला 5 अक्षरी. तर या ठिकाणी उत्तर आपलं 17 येईल. तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर राहील. त्याच्यानंतर प्रश्न 16वा काय म्हणते बघा, सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? तर आता आपण या ठिकाणी ABC टाकून घेऊया. ABC आणि हे D. तर आपण चौकोन पाहायचे आहेत. तर हा A, त्याच्यानंतर हा D, B होत नाही, C होत नाही, पण D होतो. A आणि D हे 2 होतात. त्याच्यानंतर 2 अक्षरीमध्ये आपल्याला AB होतो, त्यानंतर DC होतो. तर हे 2 होतात. त्याच्यानंतर 3 ह्याच्यामध्ये कुठलाही चौकोन आपला होत नाही, पण सगळ्यात मोठा चौकोनवाला ABCD हा एक होतो. ABC आणि D हा एक, म्हणजे 2 अधिक 2 अधिक 1, 2 2 4 आणि 1 5. तर या ठिकाणी चौकोन किती होत आहेत? 5 चौकोन होत आहेत. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर राहील.